एका माणसाने मला एवढे सारे उदाहरण सांगितले, जनाबाईच्या प्रमाणात सहित पटू सांगितले. मी तर गारच पडली. काय काय माणसं फार हुशार असतात, फार हुशार असतात. मी एका कीर्तनाला चालली होती. तो माणूस मला म्हणाला, महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला. मी म्हणाले, मी नाही चहा पीत. तो म्हणाला, ताक प्यायला चला. मग मी त्याच्या घरी गेले. त्यांनी मला मोठा टीलचं तांब भरून ताक दिलं. मी पिले. तो म्हणाला, आणखी देऊ का? मी म्हणलं, असं तर द्या. त्याने आणखीन एक तांब भरून दिला. मी पिले. तो म्हणाला, आणखीन देऊ का? मी म्हणाले, तुमची बायको रागवण ना. तो म्हणाला, ती नाही रागवणार, कारण की रात्रभर ताकाच्या बादलीत उंदीर मरून पडलेला होता, म्हणून ती नाही रागवणार. हा, ताकाच्या बादलीत उंदीर मरून पडलेला होता आणि तेच मी ताक पिले. मेलेला उंदीर आणि तेच मी ताक पिले. मी राग राग जोरात दगडा तांबे आपटवलं. त्या तांब्याच्या आवाजातून ऐकून त्याची बायको आतून वरडली, कशाचा आवाज आला? हा म्हणतो, मालुजांनी तांबे आपटवला. हे म्हणते, कोणचा तांब्या? हा म्हणतो, म्हाताऱ्याला खोकला आल्या बेंडका थुकायचं तांब्या. हा, म्हाताऱ्याला खोकला आल्या बेंडका थुकायचा तांब्या. आणि त्याच तांब्याने मी ताक पिले आणि मेलेला उंदीर आणि तेच मी ताक पिले. आता ताक पोटात थांबणार का? आपला विषय चालू होता. त्या माणसाने मला एवढे सारे उदाहरण सांगितले, जनाबाईच्या प्रमाणात सहित पटून सांगितले. दुःखाची तर यादी समजली होती. हे जे दुःख आहे ते प्रारब्ध कर्माचे दुःख आहे. हे प्रारब्ध कर्माचे दुःख आहे, भोगावीच लागतात. हे प्रारब्ध कर्माचे दुःख आहे, भोगावीच लागतात. तर मग स्वतः ज्ञानोबा सांगतात, कर्म कोणाला भोगावे लागले. पर्याय सगळं सादर कर्मे निर्वस झाले सगळं बिल्ले विंदला शारंगधरा झाला पुरंदर श्रेष्ठ योग दसरथ योग नेला कर्मे रावण वास गेला कर्मे रावण शो पावला योग नेला सीतादी. ज्ञानोबरायांच्या प्रमाणावरून आपले लक्षात येते की प्रारब्ध कर्माची दुःखे भोगावीच लागतात. प्रारब्ध कर्माची दुःखे भोगावीच लागतात. तर मग विठ्ठलाला बदल्याने कोणते दुःख नष्ट होतात? तर मग विठ्ठलाला बदल्याने जन्म मरणाची दुःख नष्ट होतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जन्मी तत्ले शैनम हे संसारे गुलुस्तारे कृपया पारे पाय मुरा बचगोविंदम मुनामते परत जन्मलायचं परत मरायचं हे दुःख विठ्ठलाला बदल्याने नष्ट होते. म्हणून तर तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात, सांगत